नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं नाव आतिश आहे आणि आज मी माझ्या जीवनातील सर्वप्रथम अनुभवलेली गोष्ट तुमच्या समोर सादर करीत आहे. मी माझ्या खऱ्या नावाचा उल्लेख करणार नाही आहे, कारण ही एक अत्यंत खरी गोष्ट आहे आणि ज्यांच्यासोबत मी अनुभवलं आहे त्यांना हे कळू नाही, म्हणून मी यामध्ये कोणत्याही मनाचा खऱ्या नावाचा उल्लेख करणार नाही. आणि ही कथा तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ही कथा कशी वाटली ती खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण ऐकून बघा. मग आपण आता कथेला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आता माझ्या आत्याचं नाव सरला आहे. मी माझी चुलत आत्या आहे, सख्खी नाही. ती शरीराने गोरीपान आहे. तिचा फिगर 36-38 असा असावा साधारण. तिचे बॉल आणि भाऊचा खूप बाहेर आलेला आहे. लग्न होऊन तिला 2 मुली आहेत. अर्थातच सगळं काही बाहेर आलेलं असणार. आमचे मामा मुंबईला स्कूलमध्ये पिऊनची नोकरी करतात. नोकरी करत असताना ते मुंबईलाच असतात, घरी नसतात. घरी ते एकटेच असते आणि आत्याला फॅमिलीमध्ये वाद असल्याने ती तिच्या दोन्ही मुलींना घेऊन माहेरी म्हणजे तिच्या गावी राहायला आली आहे. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी 13वी होतो. आत्याच्या 2 मुली, एक युक्ता तर दुसरी रिद्धी. त्या दोघीही गावाच्या लहान मुलांना सोबत खेळायला. गावात कमी मुलं असल्याने मी पण त्यांच्यासोबत खेळायला जायचो. पण ते पण यायचे मध्ये-मध्ये, पण काही वेळेस रिद्धी यायची नाही. मग त्यांच्यात खेळायचो. युक्ताचं वय साधारण 19 वर्ष असावं तर रिद्धीचं वय 18. मी लपाछुपी खेळताना मुद्दाम युक्तासोबत लपायचो. युक्ता दिसायला खूप सुंदर होती. मी तिला कुठे पण पकडायचो. तिच्या चड्डीमध्ये हात टाकून पुच्छेला चोळायचो. ती वयात आलेली ती ही सगळी मजा घ्यायची, पण याआधी कुठल्या मुलाने तिच्यावर हात साफ केलेला नसावा असा मला अंदाज होता. पण नसल्यामुळे छातीवर काहीच मांस नव्हतं. तिचा पण मी तरीसुद्धा चाटी माळायचो तिची आणि ती मला सगळं करून घ्यायची. खरं तर गावातली इतर मुलंसुद्धा तिच्यावर हात साफ करायची. मी तिला पुराण दाखवायचो सोबत. रिद्धीला पण घ्यायचो. पुराण बघताना माझा लंड ताठ झाला की मी युक्ताचा हात माझ्या चड्डीमध्ये टाकून लंड हलवायला सांगायचो. आणि असेच करता करता काही दिवस झाले आणि ते बघत करायची. पण जेव्हा मला कळलं की युक्ता अशी सर्व्हिसिंग गावातल्या इतर मुलांना पण देते, मी तिच्याशी बोलणं आणि भेटणं बंद केलं. त्याला वेळी मला पुराण पाहायला खूप वेळ लागला होता. तेव्हा मी वर्गीण असल्याने कसं तरी कोणीतरी लावायला मिळेल असं यात प्रयत्नात होतो. मी माझ्या गावी छोटंसं दुकान आहे. मम्मी पप्पा बाहेर गेले की मलाच ते पाहायला लागायचं. असंच मी बघता मोबाईलवरती तो बघायचो. एके दिवशी असंच मी घरी कोणी नसताना दुकानात बसून पुराण बघत होतो. कॉलेज सुट्टी होती. त्यात मी एकटाच आणि दुकानावर गर्दी नव्हती. मी खुर्चीत बसून लंड जुळत पुराण बघत होतो. तेवढ्यात रिद्धी दुकानात आली आणि तिला काय लागत होतं काय माहीत नाही, पण ती आली आणि माझ्याकडेच टक लावून बघत होती. मी समजलं. बघून माझा मूड झाला. माझ्या मनात तिला लावायची इच्छा झाली. जे मी पुराणमध्ये पाहिलं ते आपण हिच्यासोबत करूया असं माझ्या मनात आलं. रिद्धीने माझ्याकडून खायला मागितलं, पण तिच्याकडे पैसे कमी होते. मी तिला म्हटलं, माझं एक काम आहे. जर तू ते केलंस तर मी फ्रीमध्ये तुला ते खायला देईल. ती म्हटली, ठीक आहे, पण काम काय आहे ते आधी सांग. मग तो म्हटला, आतमध्ये ये, जरा बसू, मग मी तुला सांगतो. दादा मी ते आतमध्ये बोलवलं आणि दुकान लावून घेतलं आणि आतमध्ये जाऊन बेडवर बसवलं तिला आणि जो पुराण व्हिडिओ मी बघत होतो तो तिला दाखवून आपण कसं करायचं असं म्हटलं तिला. ती ठीक आहे म्हटली. पण मला ते खरं देशील ना मी, असं तिने मला विचारलं. मी म्हटलं, मी 2 देईन तुला, पण तू असंच माझ्यासोबत असंच या व्हिडिओमध्ये दिसत आहे असंच केलं पाहिजे. ती म्हटली, ठीक आहे, मी तयार आहे. असं बोलून मी 19 वर्षाचा मुलगा आणि त्याला 18 वर्षाच्या मुलीला किस करू लागलो. ती फक्त बघत होती, काहीच करत नव्हती. मी तिचे कपडे काढले, तिला पूर्ण नांगडी केली. तिच्या अंगावर कुठेच केस किंवा काही नव्हतं. निप्पल तर खूपच छोटे होते.
मी तिला झोपवलं आणि तिच्या अंगाला हळूहळू किस करत खाली आलो आणि तिची पुची पूर्ण माझ्या तोंडात पकडून चिपटून लागलो, चाटू लागलो. ती शांत पडून होती. तिला पण आता मोड थोडी येत होता. ती गरम होऊ लागली होती आणि तिनं मला आता घट्ट मिठी मारली होती. मी तिला उठवलं आणि घोडी बन म्हटलं. तिची पुची खूप छोटी होती. तिचा पुचीचा होल खूप जास्त लहान होता. माझ्या लवड्याकडे पाहिलं. विचार केला, हा जरा इथे टाकला तर माझे लवडे लागणार. मनात माझ्या अचानक हा विचार आणि तो म्हटला, ठीक आहे, असंच करणार आपण आता. या व्हिडिओमध्ये बघ तू. ती म्हटली, ठीक आहे, मी तयार आहे. आला आणि त्या भीतीने मी तिला म्हटलं, रिद्धी, आता तुला मी हे दाखवलं तसं तू करायचं. ओके? हो म्हटली. मी तुला बोलो जो व्हिडिओ दाखवली कसं झोपलं जातं आणि मी त्याच्या समोर चड्डी काढून झोपलो. त्याच्या समोर फोन देऊन तिला म्हटलं, कसं ही व्हिडिओ मध्ये मुलगी करते तसं सेम कर. ती हो म्हटलं. मग काही दिवस असंच चाललं आणि असंच करता करता आणि भीतीने मी तिला म्हटलं, रिद्धी, आता तुला हे मी दाखवेल असं तू करायचं. ती फर्स्ट टाइमचे ते करत होती, त्यामुळे ती त्यात मला स्वरूपात होते, पण मी तिच्याकडून व्यवस्थितपणे ते करून घेतलं. साधारण आमचा हा खेळ 10-12 मिनिट असे चालू होता आणि 10-12 नंतर माझं वीर्य बाहेर आला. तिच्या तोंडात सोडलं. गरम गरम वीर्य तिच्या तोंडात गेला. तो चोखू लागली आणि तिला म्हटलं, हो, काय झालं का? ती म्हटली, काय नाही, मजा आली मला. भूक लागली. मी तिला घाईघाईने उठवलं. तिला पाहिजे ती वस्तू देऊन घरी जा म्हटलं आणि हे कोणाला बोलू नकोस असं सांगितलं. ती हो म्हटली आणि घरी निघून गेली. आणि मी तिला मग नंबर घेतला तिच्याकडून. आमचं बोलणं असं सुरू झालं. पुढील कथा